रुग्णालयांमध्ये रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी शासनाकडून सुविधा पुरवल्या जातात, मात्र प्रत्यक्षात त्या सुविधांचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचतो का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. आपल्याच रुग्णाची आपणच घ्या केअर अन ढकलत न्या व्हीलचेअर अशी मनस्तापाची स्थिती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावी लागत आहे. सोमवारी एका महिलेला कुत्र्यानं चावा घेतला होता. त्या उपचाराकरता शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना OPT विभागातून इंजेक्शन घेण्याकरता A ब्लॉकला पाठवण्यात आलं. तिथे इंजेक्शन दिल्यानंतर 1 तासानंतर पुन्हा बँडेज करण्याकरता OPD विभागातच पाठवलं. या दरम्यान त्यांना चालता येत नसल्यामुळं व्हीलचेअर ढकलण्याकरता कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळं नातेवाईकांना त्यांना घेऊन जावं लागलं होतं. एका वृद्ध महिलेला व्हीलचेअरवर बसवून तिचे नातेवाईकच व्हीलचेअर ढकलत बाहेर घेऊन आले. रुग्णालयातील कर्मचारी किंवा वॉर्डबॉय ऐवजी नातेवाईकांनाच ही जबाबदारी उचलावी लागत असल्यानं नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय. रुग्णालयात व्हीलचेअर, स्ट्रेचर सारख्या मूलभूत सुविधा असूनही त्या वापरण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं नातेवाईकांना आपल्या पेशंटची आपणच केअर घ्या अशी वेळ येत आहे. रात्रीच्या वेळी तर ही समस्या अधिकच जाणवते. आजारी व्यक्तीला घेऊन आलेल्या नातेवाईकांना आधीच ताण असतो. त्यात व्हीलचेअर ढकलणं, औषधं आणणं, चाचण्या करून घेणं ही सगळी कामं त्यांनाच करावी लागतात. प्रश्न असा उपस्थित होतो की रुग्णालयात व्हीलचेअर सुविधा आहे, मग ती चालवण्यासाठी कर्मचारी का नाहीत? जे आहेत ते काय करतात? त्यांना कोणी वरिष्ठ विचारत का नाहीत? नातेवाईकांना स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर का ढकलावी लागते? ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना हा अतिरिक्त त्रास का सहन करावा लागतोय? रुग्णसेवा ही फक्त डॉक्टर आणि औषधांपुरती मर्यादित नाही. रुग्णाला दवाखान्यात आणणं, तपासणीला घेऊन जाणं या मूलभूत गोष्टींसाठीही मदत मिळणं गरजेचं आहे. आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाची कमतरता आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य रुग्णांवर कसा होतो याची दखल अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन रुग्णालयांमध्ये पुरेसे वॉर्डबॉय, मदतनीस उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नागरिकातून होते.